नमस्कार मंडळी, घरगुती रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण इन्स्टंट असा नाश्ता बनवलेला आहे। एकदम झटपट बनून तयार होतो आणि एकदम स्पॉन्जी आणि सॉफ्ट झालेला, एकदम जाळीदार आपला रवा ढोकळा झालेला आहे। आणि थोडीशी माझी वेगळी पद्धत आहे बरं का, पण या पद्धतीने जर तुम्ही रवा ढोकळा बनवला तर तुमचा ढोकळा कधीही फसणार नाही। इतका सुंदर आणि सॉफ्ट स्पॉन्जी आपला ढोकळा बनून तयार होतो। अगदी झटपट आणि कमीत कमी वेळामध्ये हा आपला ढोकळा बनून तयार होतो। तर याची एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि बनवल्यानंतर तुम्हालाही कळेल की किती सोपा आहे आणि त्याचा रिझल्ट म्हणजे इतका एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी ढोकळा। बघू शकताय किती मस्त अशी त्याला जाळी आलेली आहे। पूर्ण आपला ढोकळा एकदम बाहेरून जसा विकत आणतो आपण बेकरीमधून तशा पद्धतीचा ढोकळा झालेला आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि झटपट अशी आपली रेसिपी बघूया काय आहे ती। तर पटापट आपण इथे रेसिपी बनवूया। इथे मी 1 कप रवा घेतलेला आहे। रवा तुमचा कुठलाही असो, मोठा असो, जाड असो किंवा पातळ असो। आपण एका कढईमध्ये 1 चमचा तेल गरम केलं, त्यामध्ये मोहरीची फोडणी घातली आणि त्यामध्ये आपला हा रवा घालून घेतलेला आहे। रवा अगदी 2 मिनिटं आपण भाजून घेतलेला आहे। अगदी 2 मिनिटच भाजायचं आहे, खूप जास्त आपण रव्याला भाजायचं नाहीये। 2 मिनिटात बघा एकदम छान असा फुलतोय तो आणि त्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे। गॅस बंद केल्यानंतर आपण या रव्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया, म्हणजे तो छानपैकी थंड होईल आणि थंड झाल्यानंतर आपण बाकीची प्रोसेस करणार आहे। तोपर्यंत बघा इथे मी अर्धा कप दही घेतले आणि यामध्ये 1.5 कप पाणी घालते आणि याचं ताक बनवून घेते। बघा मिक्स करून घेते। आपल्याला पूर्णपणे दहीच वापरायचे असं काही नाहीये। जर तुमच्या घरी ताक जरी असेल शिल्लक तर त्यापासून सुद्धा आपण ढोकळा बनवू शकतोय। तर मी या अर्धा कप दह्यामध्ये 1.5 कप पाणी घातलेले आणि त्याचं ताक बनवले। रवा आपला मस्तपैकी बघा थंड झालाय। आता आपण यामध्ये जे ताक बनवलं होतं ते घालायचं आहे आणि आपला हा रवा भिजवून घ्यायचा आहे। रवा एकदम जास्त पातळ भिजवायचा नाही, जसं आपण बॅटर बनवतो ना तशा पद्धतीनेच आपण याला भिजवून घ्यायचं आहे। रवा बघा मी आणखीन यामध्ये ताक घालते, खूप जास्त घट्ट व्हायला लागलाय। जसं आपण ताक घालेल ना तसं तो शोषून घेतो ताक। आणि बघा मी थोडंसं पातळच बनवते, म्हणजे आपण जेव्हा ह्याला मुरत ठेवणार आहे ना तेव्हा तो छान असं ताक शोषून घेईल आणि छान असा फुलेल आपला रवा। आता बघा अशा पद्धतीने मी पातळ करून घेतलेला आहे रवा। याला 15 मिनिटासाठी आता झाकून ठेवते आणि 15 मिनिटानंतर बघू शकताय कसला भारी आपला हा रवा फुगलेला आहे। रव्यामध्ये आपण आता थोडंसं ताक घालून घेऊया, म्हणजे आणखीन तो पातळ होईल चांगला। जे 1.5 कप आपण पाणी दह्यामध्ये घेतलं होतं ना ते व्यवस्थित आपल्या या रव्याला पुरतं, म्हणजे व्यवस्थित तेवढ्यामध्येच आपला हा रवा छान असा भिजला जातोय। आता मी हे ताक आणखीन थोडं घालते आणि याला पातळ करून घेते। बघा एकदम छान असं बॅटर बनवायचं आहे आपल्याला, खूप जास्त घट्ट ठेवायचं नाहीये आणि खूप जास्त पातळ करायचं नाहीये। जर मीडियम बॅटर आपलं जर असेल तर आपला ढोकळा एकदम स्पॉन्जी बनतो। त्यामुळे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट आपलं बॅटर आपल्याला ठेवायचं नाहीये। आता यामध्ये मी 2 मिरच्या बारीक चिरून घालते आणि मीठ घालते चवीनुसार आणि त्यानंतर बघा हे सर्व मिक्स करून घेते। पण आणखीन थोडंसं मला घट्ट वाटतंय म्हणून थोडं अगदी 2-3 चमचे मी अजून ताक यामध्ये घालून घेते, म्हणजे थोडंसं ते पातळ होईल आणि छान असं आपलं बॅटर रेडी होईल। बघा अशा पद्धतीने आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकताय एकदम छान जसं आपल्याला ढोकळ्यासाठी हवं आहे तशा पद्धतीचं आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे। आता आपण यामध्ये इनो घालून घ्यायचा आहे। 1 पॅकेट इनो घालायचं आहे। यामध्ये काय एक चमचाभरच इनो असतो, त्यामुळे सगळं आपण इनो यामध्ये घालून घ्यायचं आहे। थोडंसं वरनं पाणी घालायचं, म्हणजे छान असं ॲक्टिवेट होतोय आणि मिक्स करून घ्यायचं आहे। बघा एकदम छान फुलतोय तो, जसं मिक्स करेल ना तसं तो एकदम छान फुलतोय। पण इथून पुढं फास्ट आपल्याला काम करायचं असते। बघा पाणी आधीच आपण उकळवायला ठेवलेलं आहे आणि ताटाला सुद्धा मी आधीच तेल लावून ठेवलं होतं, ग्रीस करून ठेवलं ताट। आणि आता लगेच मी आता हे जे मिक्स झाल्यानंतर लगेच मी याला ताटामध्ये काढून घेणार आहे आणि शिजायला ठेवणार आहे। खूप फास्ट इथं प्रोसेस करायची आपण। इनो घातल्यानंतर पटापट आपल्याला हा ढोकळा शिजायला ठेवायचा असतो। आता मी पटकन याला ताटामध्ये काढून घेतले आणि मस्तपैकी पाणी उकळले, एकदम छान उकळी फुटेपर्यंत ना आपल्याला आधी पाणी तापवून घ्यायचं आहे, नंतरच मग आपण इनो घालायचं आहे त्यामध्ये। आणि आता मी यामध्ये शिजत ठेवते। 10 ते 15 मिनिटांमध्ये आपला हा ढोकळा छान शिजतो। आधी पहिली 5 मिनिटं गॅस मोठा ठेवायचा आहे आणि नंतर मग आपण मीडियम गॅसवर याला छान असं शिजवून घ्यायचं। एकदम सॉफ्ट आणि जाळीदार आपला ढोकळा बनून तयार झालेला आहे। बघू शकताय कसली भारी याला जाळी सुटलेली आहे, जशी इडली दिसते ना तशा इडलीसारखा आपला हा ढोकळा झालेला आहे, एकदम सॉफ्ट झालेला आहे। आता या ढोकळ्याला आधी आपण कट मारून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये फोडणी घालून घ्यायची वरून
खूप मोठे आपण इतर तुकडे करणार नाही आहे, आपण छोटे छोटे पीस बनवणार आहे ढोकळ्याचे. त्यामुळे एकदम छोटे छोटे छान असे आपण काप याचे करून घेऊया आधी आणि नंतर मग आपण यावर फोडणी घालायची. आधी काप करून घ्यायचे, नंतर फोडणी घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला कटिंग करता येत नाही, त्यामुळे आधी कटिंग करायचं आणि नंतर मग यावर आपण फोडणी घालायची. तर मी छान असं कटिंग करून घेते बघा. एकदम सॉफ्ट झालेला आहे. इतका छान आणि जाळीदार ढोकळा आपल्या या रेसिपीने बनतो. तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. तुमचाही ढोकळा अशा पद्धतीने मस्त एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनेल. सकाळच्या नाश्त्याला खूप गडबड असते आणि अशा गडबडीच्या वेळी जर तुम्ही अशा पद्धतीचा ढोकळा जर बनवलात ना, सगळ्यांना खूप आवडेल आणि खूप छान आणि एकदम सोपी रेसिपी आहे. कमीत कमी वेळामध्ये तुमचा हा ढोकळा बनून तयार होतो. इथं बघू शकता किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे बघा आपला ढोकळा. एकदम सॉफ्ट झालेला आहे. जसं आपण बेकरीमधून ढोकळा आणतो ना, तसा रवा ढोकळा मिळतो का नाही माहिती नाही मला बेकरीमध्ये, पण जसा आपण बेसनचा जो ढोकळा आणतो तशा पद्धतीचा एकदम सॉफ्ट आपला हा रवा ढोकळा पण झालेला आहे. आपण फोडणी करून घेऊया. त्याच्यासाठी आता कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलं होतं, त्यामध्ये मोहरी आणि हिंगाची फोडणी केली आणि मिरच्या उभ्या पातळ चिरून घातलेल्या आहेत. थोड्याशा एकदम त्या फ्राय झाल्या की मग आपण यामध्ये लगेच 1 कपभर पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर चांगली उकळी येऊन द्यायची आहे. यामध्ये अर्धा चमचा साखर घातली आहे मी आणि छान अशी उकळी आल्यानंतर आपण हे पाणी आपल्या ढोकळ्यावर घालून घ्यायचं आहे. ही फोडणी मस्त फोडणी ही आपली बसलेली आहे आणि ढोकळ्यावर घातल्यानंतर अप्रतिम चव लागते. साखर तुम्ही नक्की घाला, कारण आंबट आणि गोड इतकी भारी टेस्ट लागते ना, आंबट गोड. मस्त असा आपला हा ढोकळासुद्धा रेडी आहे आणि त्याच्यावर फोडणीसुद्धा झाली आहे. वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालूया, म्हणजे एकदम परफेक्ट आपला ढोकळा तयार झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही मस्त असा आपला हा ढोकळा तयार आहे. एकदम सॉफ्ट स्पॉन्जी आणि इतका टेस्टी आपला हा ढोकळा आहे ना, की तुम्ही एकदा बनवल्यानंतर नेहमी अशा प्रकारचा ढोकळा बनवाल, मला गॅरंटी आहे. इतका सुंदर ढोकळा बनवल्यानंतर कुणाला नाही मोह आवरणार व नेहमी नेहमी बनवण्याचा. तुम्ही नेहमी अशा प्रकारचा ढोकळा बनवाल आणि अगदी साधी सोपी कमीत कमी साहित्यामधली आपली ही रेसिपी आहे. माझा व्हिडिओ कसा वाटला मला एकदा नक्की कमेंट करून सांगा बरं का. आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर एकदा सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा.